नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. चला तर आज बघूया सिंहगड किल्ला. सिंहगड किल्ला हा पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा किल्ला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. हा किल्ला सुमारे 4400 फूट उंच आहे आणि हा भुलेश्वरांच्या रांगेमध्ये उभा आहे. आणि या किल्ल्याचे स्वरूप म्हणजे हा 2 पायऱ्यासारखा खंदकाच्या भागामध्ये आहे आणि आणि याचा जो दूरदर्शनचा उभारलेला मानोरा आहे हा पुण्यातून या गडाचे लक्ष वेधून घेतो. आणि या सिंहगड किल्ल्यावरून आपल्याला खूप सारे किल्ले बघण्यास मिळतात. पुरंदर, राजगड, लोहगड, तुंग हे किल्ले आपल्याला सिंहगडावरून बघायला मिळतात. सिंहगड किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. हे कोंढाणा नाव आधी स्थानिक महादेव कोळी राजा नागनाथ यांच्या ताब्यात कोंढाणा किल्ला होता, जे की पुण्यनगरचे स्थानिक होते. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाला शहाजी महाराजांच्या सुटकेसाठी दिला होता. पुरंदरच्या तहात या किल्ल्याचा पण समावेश होता आणि या किल्ल्याचा अधिकारी राजपूत उदयभान राठोड होता. या राजपूत असलेल्या उदयभान राठोडांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बालमित्रासमवेत तानाजी मालुसरेंसोबत एका चढाई दरम्यान जिंकला. या किल्ल्यावर आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी देखील बघायला मिळते, जे की हा किल्ला मिळवताना वीरमरण पावले होते. त्यामुळेच यांना म्हणतात की गड आला पण सिंह गेला. या ठिकाणी आपल्याला दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंढाणेश्वर मंदिर, देऊळ टाके, कल्याण दरवाजा आणि उदयभानचे स्मारक बघायला मिळते. त्याचप्रमाणे इथे राजाराम महाराज यांचे पण स्मारक आहे. तर हे पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर असा हा सिंहगड किल्ला दिसतो. येथील किल्ल्यावर खूप छान हवा, खूप छान वातावरण आपल्याला बघायला मिळते. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.